नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शाळा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे. कारण की शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय या संदर्भात झालेला आहे. तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024 रोजी काढण्यात आलेला आहे. संदर्भ या ठिकाणी 1 ते 4 शासन निर्णयाचे देण्यात आलेले आहेत. ठिकाणी प्रस्तावना देखील करण्यात आलेली आहे. तर शासन निर्णय पाहूयात. शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11/3/2024 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1/1/2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2. वरील निर्णयास अनुसरून शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2024 पासून लागू करण्यास याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे. सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही, तसेच थकबाकी देय होणार नाही. 3. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 485/23 सेवा 3 दिनांक 29/12/2023 अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. 4. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 202401417322173221 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय तुषार महाजन, उपसचिव, महाराष्ट्र शासन.